हॅलो एव्हरीवन, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मी हिरा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळीच मिळतील। कारण की या चॅनलवरती मी तुमच्यासाठी आपल्या फिटनेस रिलेटेड, हेल्थ रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते। आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत, ते म्हणजे एक कप चहा। एक कप चहा सर्वांनाच आवडतो, ऐकायलाही छान वाटतं हो, पण तो आपल्या हेल्थसाठी चांगला आहे का? आपण कधीच विचार करत नाही की त्याचा आपल्या हेल्थवरती काही परिणाम होऊ शकतो। जर आपण 1 महिना चहा बंद केला तर काय होईल? तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल। जर आपण 1 महिना चहा बंद केला तर आपली पचनशक्ती सुधारेल आणि तुम्हाला चांगली भूकही लागेल। जर तुम्हाला जळजळ, ॲसिडिटी किंवा अपचन होणे यांसारख्या समस्या असतील तर त्याही दूर होतील। तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला ओव्हरऑल छान वाटेल। तुमचं वजन नियंत्रित राहील। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, जर तुम्ही 1 महिना चहा बंद केला तर त्याचा वेट मॅनेजमेंटसाठी फायदा होऊ शकतो। रात्रीच्या वेळी शांत आणि सुखाची झोप लागेल। जेव्हा आपण साखरेचा चहा पितो तेव्हा आपल्या ब्लड सेलमधल्या शुगरमध्ये इन्क्रीज होते, त्यामुळे डायबेटिक आणि हार्ट डिसीजचा धोका वाढतो। जर आपण चहा बंद केला तर या सगळ्या डिसीजपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते। जर तुम्हाला हेल्दी लाईफ एक्सपिरियन्स करायची असेल तर साखरेचा चहा पूर्णपणे बंद करा। मग जर साखरेचा चहा बंद करणार असाल तर तुम्हाला दुसरे काही ऑप्शन आहेत का? तर तुम्ही साखरेच्या चहाऐवजी ब्लॅक टी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता, लेमन टी घेऊ शकता, हर्बल टी घेऊ शकता। हे तुमच्या हेल्थसाठी चांगले आहेत। 1 महिना ट्राय करून मला तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा की तुम्हाला चहा सोडल्यानंतर कसे वाटले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।